रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. जीवनाची वाटचाल करत असताना, आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना अनेक चुका होत जात असतात. त्या आपण सुधारत जायचं. आपल्याला वेगवेगळ्या वाटा सापडत जातील, त्याचाही शोध घ्यायचा. माणसं बदलत जातील, त्याचाही स्वीकार करायचा. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं. येणारे दिवसही निघून जातील, त्यातील क्षण जपत जायचं. विश्वास तोडून अनेक लोक जातील, आपण स्वतःला सावरत जायचं. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रसंग परीक्षा घेत जातील, आपण आपली क्षमता दाखवत जायचं. रसिकांनो, हे सगळं केलं तर आपला प्रवास आनंददायी आणि चांगल्या गतीने, चांगल्या पद्धतीने होत राहील. आपल्या आयुष्यात कर्माची ताकद बघा. आरसा खोटं बोलू देत नाही. अध्यात्म मोहपाशामध्ये अडकवत नाही. सत्य कमकुवत होऊ देत नाही. प्रेम द्वेष करू देत नाही. विश्वास दुःखी होऊ देत नाही. आणि कर्म जीवनात अपयशी होऊ देत नाही. यावर नक्की विचार करा. चला, आजही आपल्याला सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आले आहे. चला, करूया सुंदर विचारांना. जगण्यासाठी सुंदर विचार. नेहमी आयुष्यात आपले व्यक्तिमत्व एवढं सुंदर ठेवायचं की आपण स्वतःसोबत असताना स्वतःच्या प्रेमात पडावं. फक्त शरीरावर प्रेम करणारे एकमेकांची जास्त वाट पाहत नसतात, पण एकमेकांच्या मनावर प्रेम करणारे, एकमेकांची काळजी करणारे संपूर्ण आयुष्यभर वाट पाहायला तयार असतात. स्वामी म्हणतात, प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी आणि प्रत्येकाचा संघर्ष वेगळा. म्हणून कोणासोबत तुलना करून तू तुझं स्वास्थ्य खराब करून घेऊ नकोस. जीवनात निर्णय घेण्याची ताकद, हिम्मत ज्या व्यक्तीच्या अंगात आहे, तो भूतकाळात काय घडलं याचा विचार न करता वर्तमान काळ आणि भविष्य काळाचा विचार करून पुढे चालत असतो. प्रत्येक हसणारा चेहरा हा आनंदी असतोच असं नाही. ते हसणं म्हणजे मनामध्ये दुःखाचं वादळ घेऊन थोडंसं सुख चोरण्याचा केलेला प्रयत्न असतो. आपण पण किती वेडे असतो. कोणी आपल्याला महत्व देत नसताना तरी सुद्धा आपण त्याच्या मागे मागे धावतो, पण त्या व्यक्तीला त्याची किंमतच नसते. एखाद्याने आपला अपमान केला तर जेव्हा कधी आपल्याला संधी मिळेल तेव्हा त्याचा सन्मान करा. हीच त्याची शिक्षा असेल. जेव्हा पापाचा घडा काठोकाठ भरून ओसंडून वाहतो तेव्हा कितीही पुण्याचा भरणा करा, तेव्हा त्याचा प्रवास आणि प्रवाह
हा नरकातच पोहोचत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.